बऱ्याच ताईंचा DM असतो की आपण हा जो मुंडा काढतो किंवा ब्लाऊज आपण बॉडी तयार केल्यानंतर स्लीव्ज जोडताना किंवा आपण ही जी स्लीव्ज काढलेली असते ती कमी पडते आणि कमी पडल्यानंतर बघा हा फ्रंट साईडचा इथे गोलाकार काढलेला आहे आर्महोलचा, कमी पडली तर इकडे हा जॉईंट दिलेला आहे मी, तो आपण इथे देऊ शकतो. हा असा दोन्ही साईडला जॉईंट असतो आणि हा स्लीव्ज लावल्यानंतर समजा हा जास्त झाला हा पार्ट, तर काय करायचं? तर त्यासाठी बघा आपण जो हा स्लीव्ज काढलेला आहे ॲज इट इज ठेवायचा आहे आणि हा जो आपण बॉडी पार्ट तयार करून घेतलेला आहे त्याला ह्याचं सेंटर आणि ह्याचं सेंटर मॅच करायचं आहे. जसं की मी हा सेंटर काढून इथं नॉच मारलेला आहे, तुम्हाला दिसत असं थोडंसं जवळ दाखवते. ह्या दोन्हीलाही सेंटरला आपल्याला इथे पिन लावून घ्यायचे आहे स्लीव जोडताना आणि काहीही कटिंग न करता आपल्याला हे जी स्लीव्ज आहे ती जोडून घ्यायची. इथे पिन लावलेली आहे सेंटरला, तिथून आपल्याला हे असं मोजून घ्यायचं आहे. जी काय तुमची पद्धत असेल स्लीव लावायची. इथे बघा एक्स्ट्रा राहिलेला कपडा इथंच ठेवलेला आहे, त्याला अजिबात मी कटिंग केलेलं नाही आहे, कारण तो कधी कटिंग करायचा हे मी तुम्हाला थोडी सांगते आहे. असं आपल्याला स्लीव इथे अटॅच करून घ्यायचं आहे. जेवढं काही तुमचं शिलाई मार्जिंग असेल तुमच्या पद्धतीने तशी. आता ही पिन मी इथे लावलेली काढून घेते म्हणजे मला सुद्धा हा कपडा फिरवता येईल, कारण सेंटरला सेंटरच येणार आहे जो की आपण इथे अगोदर पिननी सेट केला होता, त्याच्यामुळे सेंटर हलणार नाही. आणि हा मार्जिंग तुमचा जो आहे, आता मी हे अर्धा इंच मार्जिंग घेतलेला आहे, त्याच पद्धतीने हे अर्धा इंच मार्जिंग आठवत मी इथे स्लीव जोडते. बरोबर, ही स्लीव लावून झाल्यानंतर आता जे काही मार्जिन इकडे तिकडे राहिलेलं आहे, स्लीवचं इकडे जास्त राहिलेलं आहे बॅक साईडला, फ्रंट साईडला कमी राहिलेलं आहे, कारण फ्रंट साईडला आपण आकार देतो त्यामुळे. हे झाल्यानंतर आता स्लीव जोडून झाल्यानंतर एकदा हे चेक करायचं आहे फ्रंट साईडचा पार्ट आणि बॅक साईडचा पार्ट दोन्हीही बरोबर आहेत का. दोन्ही बरोबर असतात आणि आपल्याला हे जे सेंटरच्या स्लीवच्या स्टिचिंग आहेत, शिलाई आहे, ते सुद्धा इथे परफेक्ट येतं. आता याच्यावरती तुम्हाला डबल टिप मारून घ्यायचे आहे. डबल टिप मारल्यानंतर हे पॅक राहतं, त्यासाठी डबल टिप मारायचे आहे. आता हा बंद गळा आहे त्याच्यामुळे याला प्रेस बटनची पट्टी अटॅच केलेली नाही. तुम्ही ते ओपन गळा असेल तर प्रेस बटनची पट्टी अटॅच करू शकता. आता ही ते स्टिचिंग झाल्यानंतर ओव्हरलॉक करून घेतलेला आहे आणि ओव्हरलॉक झाल्यानंतर बघा अजूनसुद्धा मी हे कटिंग केलेलं नाही आहे. जास्तीचा कपडा जो काही राहिलेला आहे दोन्ही साईडला तो अजिबात कटिंग न करता ह्याला एक दोन्ही पार्ट आहे ते एकत्र करून ह्याला एक टीप मारून घ्यायची आहे. सेंटरला सेंटरच ठेवायचं आहे, कुठेच न हलवता ही टीप मारून घ्यायची आहे. टीप मारून घेतल्यानंतर हा जो पार्ट आहे आता जो जास्त झालेला तो आपल्याला इथे कटिंग करून टाकायचा आहे. अगोदर कटिंग केला तर कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे हा बघा हा जो पार्ट आहे तो आता कटिंग करून टाकायचा आहे आणि ॲज इट इज जे काही आपलं फिटिंग आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. म्हणजे हा इथे परफेक्शनमध्ये काम होतं. आणि तुम्ही जर हे अगोदरच कटिंग केलं तर बघा एका साईडला इकडे कमी राहिलेला आहे, फ्रंट साईडचा पडला, एका साईड जास्त राहिलेला आहे. पण तुम्ही म्हणाल असं जर झालं तर सेंटर त्याचा चुकतो का? सेंटर अजिबात चुकत नाही. इकडून आपण जास्त घेतलेला आहे त्याच पद्धतीने दोन्ही पल्ले सेट करायचे आहेत आणि मग टीप मारायचे आहे आणि मग काय एक्स्ट्राचं जे राहिलेलं आहे ते कटिंग करून टाकायचं आहे. म्हणजे आपलं फिटिंग आणि फिनिशिंग खूप सुंदर येतं, जसं की या साईडला आलेलं आहे. सो अशा छोट्या छोट्या टिप्स असतात स्टिचिंगच्या, त्या तुम्हाला जर फॉलो करायचं असेल तर तुम्हाला त्या अगोदर आपलं होम पेज आहे ते फॉलो करायचं आहे, इन्स्टा पेज आणि यूट्यूब पेज ते फॉलो केलं की असे तुम्हाला छान व्हिडिओज पाहायला मिळेल. ब्लाऊजचा एकदा पॅटर्न पाहून घ्या आणि मग तुम्हाला मी पुढची गोष्ट काय सांगणार आहे किंवा आज हा व्हिडिओ तुम्हाला का मी शेअर केला आहे हा लक्षात येईल. अगदी म्हणजे सोबर सिंपल साड्या आहेत, त्याचा लुक आपण कसा तयार केलेला आहे. ब्लाऊजला किती सुंदर कॉन्ट्रास्टमध्ये तयार केलेलं आहे बघा. स्लीव्ज जे आहे ट्रेडिशनल लुक न चेंज करता ॲज इट इज स्लीव्जला ही बॉर्डर दिलेली आहे आणि याच बॉर्डरमधून आपल्याला ब्लाऊज वेगळं काहीतरी लुक हवा होता क्लायंटला. सो पाठीमागे बोट नेक केलेलं आहे, म्हणजे बंद नेक म्हणू शकता, 3-3.5चा नेक आहे. हीच बॉर्डर जी आहे ती ही प्लेन साईडची बॉर्डर कट करून बॅक साईडला दिलेली आहे, जे की रिक्वायरमेंट होती क्लायंटची. आणि फ्रंट साईडला राहिलेल्या या शिल्लक बॉर्डरमधून आपण इथे सुंदर असा हा पॅच दिलेला आहे, जो की सध्या खूप ट्रेंडिंग आहे. आणि ट्रेंडिंग काय आहे, सो स्वीट हार्ट शेप. गळा बघा ना किती रुंद आहे तरीसुद्धा प्रॉपर लुक दिसतोय आणि याच्यामुळे इतका सुंदर त्याचा लुक आला आहे ना की खरंच सुंदर दिसतोय. पाहायला गेलं तर सिंपल साडीवरचा सिंपल ब्लाऊज तुम्ही म्हणू शकता, पण हीच सिंपल साडी इतकी सुंदर दिसते आणि इतकी रिच दिसते ना, याचा घातल्यानंतर लुक खूप सुंदर दिसणार आहे. कारण तसा ब्लाऊजचा लुक आम्ही क्रिएट केलेला आहे, कारण आपल्या इन्स्टा रील पाहून हे क्लायंट आलं होतं आणि खूप सुंदर रनिंग पीसमध्ये खूप सुंदर डिझाईन तयार करा म्हटलं होतं आणि ट्रेंडिंग चाललेला सध्या जो नेक आहे फ्रंट नेक तो त्यांना हवा होता. सो याच बॉर्डरचा यूज करून आम्ही बघा इथे फुल बॉर्डर स्लीवला एल्बो स्लीव्ज केलेलं आहे, फुल बॉर्डर वापरलेलं आहे, त्यामुळे कॉन्ट्रास्ट खूप सुंदर दिसतोय. हीच बॉर्डर वापरून जी बॅक साईडला आपण कमरेला लावतो ती न लावता बॅक साईडला इकडे आम्ही अशी उभी बॉर्डर लावलेली आहे, मध्ये गॅप सोडून, तीसुद्धा खूप सुंदर दिसते. त्यानंतर याच्यातूनच शिल्लक राहिलेली ही जी ट्रायंगल बॉर्डर आहे तिचा यूज आम्ही फ्रंट साईडला केलेला आहे आणि तो सुद्धा अतिशय सुंदर दिसतोय.
आणि पुढे हा जो स्वीट हार्ट नेक आहे तो सुद्धा इतका सुंदर दिसतोय. आणि तुम्हाला खूप साऱ्या ताईंना डाऊट आहे आणि त्यांचे खूप सारे DMs आहेत की तुम्हाला हा स्वीट हार्ट नेक कटिंग करायला प्रॉब्लेम होतो आहे. सो लवकरच हा नेक कसा तयार केलेला आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या ब्लाऊजचा जसा हा लूक झालेला आहे तसा तुम्ही स्वतः कट करून हा गळा डिझाईन गळा डिझाईन तुम्हीसुद्धा तयार करू शकता. इतका सुंदर आणि इतका छान बसतो ना हा गळा, मलासुद्धा आवडतो स्पेशली. तर हा इतका सुंदर बसतो आणि इतका हा ट्रेंडमध्ये चालू आहे, कारण या वीकमध्ये मी हा 4था ब्लाऊज शिवते स्वीट हार्ट नेकचा. अजून एक ब्लाऊज आपल्याकडे ऑलरेडी इथे आहे, तो काही क्लायंटनी नेलेला नाही आहे. आणि हिनेसुद्धा हिचा हा 2nd ब्लाऊज शिवलेला आहे. फर्स्ट वर्कवाला होता तो सुद्धा असा शिवलेला आहे, पाठीमागे याला ड्रॉप दिलेला आहे, सुद्धा खूप सुंदर दिसतो, बॅक हुक दिलेला आहे. आणि ह्या गळ्यांचं कटिंग तुम्हाला जर हवा असेल, बघा ना हा सुद्धा गळा किती सुंदर दिसतोय आणि हा सुद्धा गळा किती सुंदर दिसतोय, ज्यामुळे ब्लाऊजचा लूक खूप उठून दिसणार आहे. घातल्यानंतर इतका लूक त्याला रिच दिसणार आहे. सिम्पल साडीवरती सुद्धा तुम्ही असा एलिगंट लूक करू शकता आणि प्रॉपर फिनिशिंग सहित ब्लाऊज रेडी आहे. सो हा जर तुम्हाला ब्लाऊजचा नेक हवा असेल तर तसं मला DM करा की तुम्हाला ह्याचं कटिंग आणि ह्याचं फिनिशिंग कसं करायचं, ह्याची रुंदी किती घ्यायची, शोल्डर किती घ्यायची, शोल्डरच्या गळ्याची रुंदी किती घ्यायची, हे प्रॉपर मी सांगणार आहे बंद गळ्यामध्ये. तर चला ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला आणि हा ब्लाऊजचा पॅटर्न तुम्हाला जर हवा असेल तसंसुद्धा तुम्ही मला सांगा. तर कसं आहे, तुम्हाला काय रिक्वायर्ड आहे हे मला कळालं की मी तुम्हाला तशा गोष्टी तुमच्या रिक्वायरमेंटनुसार पुरवू शकते. सो कंटेंट तर खूप असतो, पण काय काय तुम्हाला शेअर करून हे लक्षात राहत नाही. सो हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला आणि ह्याचा लूक तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सो चला पटापट फॉलो करा, कारण फॉलोवर्स आपले पटापट वाढायला पाहिजेत असं मला वाटतं. इतके सुंदर व्हिडिओज मी टाकते आहे, पण फॉलोवर्स तसे वाढत नाही आहेत. सो जरा शेअर करा ना तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, म्हणजे पटापट आपली फॅमिली मोठी होते.